स्टार्ट. प्राचीन काळी ठेवीची रक्कम बँकर्स आपापल्या दुकानातील माल खरेदी करणे, घरे, जमिनी वगैरेच्या तारणावर कर्जाऊ देणे, सरकारला कर्जाऊ रकमा देणे वगैरे प्रकारांनी अडकवीत असत. आधुनिक काळातील बँकिंगच्या धंद्यात मुदतीच्या ठेवींचे खाते या नावावर मोडला जाणार जो बँकिंगचा व्यवसाय त्या व्यवसायाशी सदृश असे प्राचीन पेढ्यांचे व्यवहार असत. अलीकडील बँकर्सच्या करंट अकाउंट बँकिंगच्या पद्धतीचे अनुकरण करण्यास योग्य अशी अनुकूल परिस्थिती त्या वेळी कर्जाऊ दिल्या जाणाऱ्या रकमांच्या तारणांचा विचार केला असता नव्हती असे दिसते. करंट अकाउंट अथवा चालू खाते डिपॉझिट बँकिंगमध्ये मागायला येईल त्यावेळी मागेल तेवढी ठेव परत करण्याची जबाबदारी बँकेवर असते व ही जबाबदारी पार पाडण्यास बँकरला फारच सावधगिरीने व ताबडतोब हाती येतील अशा धोरणाने रकमा व्याजी लावाव्या लागतात. प्राचीन काळच्या तारणांचा विचार करता अशा तऱ्हेची ठेवीची जबाबदारी घेणे शक्य दिसत नाही व या व्यतिरिक्त तारणे त्या काळी उपलब्ध नसल्याने या दुसऱ्या प्रकारच्या हल्ली प्रचलित असलेल्या चालू खात्यावरील ठेवीच्या प्रकाराची वाढ त्या काळी झाली नाही. सोने व चांदी या धातूंच्या वस्तूच्या तारणावर पैसे कर्जाऊ देण्याचा प्रघात फार प्राचीन काळापासून चालू असून अद्यापही प्रचलित असल्याचे दिसून येते व या प्रकारची तारणे बँकरला आयत्या वेळी मागणी आल्यास उपयोगी पडणारी आहेत आणि म्हणूनच प्राचीन काळीही ठेवीदारास अल्प प्रमाणात रक्कम मागता क्षणीच परत करता येत होती. समाप्त.